नमस्कार. आज मी MP पाटील सरांच्या नाट्यसमीक्षा, संहिता आणि रंगप्रयोग या पुस्तकातील राहिले दूर घर माझे, एका नाटकाची निर्मिती प्रक्रिया या प्रकरणाचा मी पाडलेल्या 5 भागांपैकी 5वा शेवटचा भाग वाचतोय. रंगनिर्मिती. दिग्दर्शकाच्या सर्जनशील प्रतिभेला नाट्यसंहितेमध्ये दिसलेली सौंदर्य वस्तू त्याला प्रत्यक्षवत करावयाची असते. लिखित शब्दांमागील त्याला प्रचिती झालेल्या निःशब्द भावना कलापूर्ण दृश्य रूपबंधातून गोचर होतील हे त्याला पाहावयाचे असते. लिखित स्वरूपाच्या संहितेमधून त्याला दृश्य रूपातील नवी संहिता सेकंड टेक्स्ट निर्माण करावयाची असते. दृश्य रूपातील नवे सर्जन करावयाचे असते. येथे शब्दांबरोबर अभिनेते, त्यांचा अभिनय, नेपथ्य, संगीत, प्रकाश आदी रंगचिन्हांचे सर्जक संघटन करावयाचे असते. असे करीत असताना आशय सूत्राशी संवाद राखावयाचा असतो. तीमधील मूल्यपूर्ण विचार प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे हे भावनिक अंगाने करावयाचे प्रबोधनाचे कार्यही अशा कलाकृतीच्या बाबतीत वामन केंद्रे यांच्यासारख्या दिग्दर्शकाला करावयाचे असते. त्यासाठी तीच मूल्यदृष्टी असलेल्या कलाकारांचा संच उपलब्ध होणे ही तशी दुर्लभ गोष्ट असते. पण कधीकधी असा योग जुळून येतोही. साहित्य, नाट्य, संगीत यांची अभिजात जाण असलेले आणि अशीच व्यापक मूल्यदृष्टी असलेले डॉक्टर अशोक रानडे हे तर त्या उर्दू नाटकाच्या वाचनापासून या रंगनिर्मितीपर्यंतच्या प्रक्रियेत आवर्जून सहभागी झाले. हे नाटक वाचता क्षणी अजित दांडेकर हे त्यातील आशयाने एवढे प्रभावित झाले की त्याचं नेपथ्य मीच करणार असे त्यांनी एवढ्या दृढ विश्वासाने सांगितले की त्यांच्या सर्जनशील नेपथ्य दृष्टीसमोर ती माणसांच्या मनांना जोडणारी रंगमंचावरील हवेली जणू पूर्णपणे दिसत होती. आपल्या प्रकाश योजनेने त्या हवेलीतील कानाकोपरा हळुवारपणे उजळून टाकावा यासाठी उमेश मुळीक हे विशेष उत्साहित झाले होते. ते तेथे घडणाऱ्या मूल्यपूर्ण प्रेरक नाट्यामुळेच. आणि अभिनेत्या कलाकारांबद्दल तर स्वतः दिग्दर्शकच सांगत आहेत. या नाटकाला जे सांगायचं तेच नाटकात भूमिका करणाऱ्या प्रत्येकालाही तितक्याच तीव्रतेने सांगायचंच. म्हणूनच वेगवेगळ्या कामात व्यग्र असूनही झपाटल्यासारखी ही मंडळी या नाटकासाठी एकत्रित आली होती. या सर्वांच्याच अशा दृष्टीमुळे ही रंगनिर्मिती एका वेगळ्या पातळीवरून पूर्णतेकडे जाण्याचा अनुभव घेते. 1. रंगप्रयोगामध्ये प्रथम दर्शन व्हायला हवे असते ते दूरच्या जवळच्या घराचेच आणि तसेच होते. नाटककाराच्या संहितेमध्ये 3 शब्दघरे आहेत. एक कासिमभाईंचे दूर राहिलेले कोकणातले घर, दुसरे लाहोरकडल्या गल्लीतले अलीम मियाचा ठेला म्हणजे त्याचे पोट भरण्याचेच घर, आणि तिसरे खानदानी माईंची लाहोर नगरातील हवेली म्हणून प्रत्यक्षात दिसणारे घर. रंगमंचावरील 3 भिंतींच्या घरात बहुतांशी घटना माईंच्या या खानदानी घरात घडत असल्याने नेपथ्यकाराच्या प्रतिभेने हे घर त्याच्या खानदानीपणासह उभे केले आहे. मातेच्या सर्वसमावेशी वृत्तीचा व सर्वप्रसर करुणेचा प्रत्यय यावा असे हे माईंचे घर स्वागतशील दिसत असते. पडदा उघडता क्षणी या हवेली घराचे दर्शन घडते आणि त्यात प्रवेश करणाऱ्या तन्वर, हमीदा यांच्यासारखेच आपले प्रेक्षकांचे मनही काही क्षण या हवेली घरातच गुंतून पडते. 26 खणांच्या या शब्द हवेलीचे 7 खण येथे प्रत्यक्षात आपण मनातल्या मनात मोजून पाहावेत असे. त्रिकोणमितीचा वापर करून एकामागे एक असलेल्या दालनांची रांग समोर दृश्यमान झालेली, 6 दरवाजे, 4 खिडक्या, 7 खांब
डाव्या बाजूने वरच्या मजल्यावर जाणारा जिना आणि त्याच बाजूने घराकडे जाणारा बोर्ड या सर्वांतून रंगमंचाच्या खोलीचा अवकाश निर्मितीसाठी केलेला वापर, खांबांच्या लाकडी बांधकामातून दिसणारे खानदानीपण, वरच्या मजल्याकडे एक काटकोन करून येणाऱ्या आणि खिडक्याद्वारे यांच्या कमानीतून आलेली भव्यता, हे सारे पाहताना संहितेतील पात्रांच्या तोंडचे ते सुंदर, भव्य, मन मोहवणारे शब्दघर या टिचभर रंगमंचावर उभे राहिले आहे असाच प्रत्यय येतो. लाहोरमधील श्रीमंत हिंदू जवाहिराच्या आईचे हे हवेली घर आहे याचा साक्षात प्रत्यय देणारे हे नेपथ्य असते. मानवी सामर्थ्यावर भोवतीच्या सर्वकष अमानुष सत्तेचा संघर्ष व्हावयाचा असतो ते घर असे भव्य खानदान असलेले दिसणे, यामधून त्या संघर्षालाही एक प्रकारची भव्यता लाभत असते. कासिम कुटुंब येथे पाऊल ठेवताच मोहरून जाते. याचे कारण त्याची दिसणारी ही भव्य सुंदरता हेच असते. या घरातील माईंच्या कृती उक्तीतून मानव्याचा जो भाव्योदात्त आविष्कार होतो तोही रंगमंचावर दिसणाऱ्या या घराच्या भव्यतेशी संवाद साधणारा ठरतो. याच रंगमंचावर एका गरीब अलिमाचे पोट भरण्याचे घर आहे, ते म्हणजे त्याचा चहाचा ठेला. केवळ 40 सेकंदाच्या कालामध्ये एका गल्लीतील या ठेल्याचा अवकाश आपल्यासमोर उभा केला जातो. बाजूला एखादा बकाल कारखाना असल्याने आणि पलीकडे जेथे अलिमाचे राहण्याचे घर असावे अशा झोपडपट्टीचे स्पष्ट सूचन आणि उजव्या बाजूच्या भिंतीवरील उर्दूमधील इन्कलाब जिंदाबाद आता पुसट होऊन गेले. जालियनवाला बाग, भगतसिंगाचे हौतात्म्य, लाला लजपतरायांची झुंज, देशाच्या स्वातंत्र्यासाठी, माणसांच्या आबादीसाठी सर्वांनी एकत्रित दिलेला स्वातंत्र्य लढा, सर्वच गोष्टींचा अर्थ आता लोपून गेलेला. भलत्याच अमानुष गोष्टींनी त्याची जागा घेतलेली हे ध्वनित करणारे, पुसट होऊन गेलेले ते इन्किलाब जिंदाबाद. आणखी एक तिसरे कासिमभाईंचे घर. खिडकीत रातराणीची वेल, कौलारू छतावरील झुकलेले माड, परसात शेंगांनी भरून गेलेले शेपटाचे झाड, अंगणात मोहरणारी आंबराई, दूरवरून येणारी दर्याची गाज, चुलीवर शिजणारे बांगड्यांचे नाहीतर पेडव्याचे सुके आणि तांदळाची रोटी, हे दूर राहिलेले कासिमभाईंचे घर येथे शब्दघरच राहते. नाटक वर्तमानात घडत असते तेव्हा भूतकाळातील स्थलकाल येथे केवळ शब्दरूपानेच येणार. फ्लॅशबॅक पद्धतीने त्या मागील स्थलकालाकडे जावयाचे नाही हे भान लेखक दिग्दर्शकापासून नेपथ्यकारापर्यंत सगळ्यांनीच जाणीवपूर्वक राखलेले. 2. वामन केंद्रे यांनी कलाकारांबद्दल एक किस्सा सांगितलेला. दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचा शिक्षणक्रम पुरा करून एक फेलोशिप घेऊन ते केरळमधील लोकनाट्याचा अभ्यास करावयास गेले असताना मंदिराच्या ओपन स्पेस थिएटरमध्ये त्यांनी पाहिलेला तो लोकनाट्य प्रकार, त्याचे नाव तय्यम. 40-50 फूट उंच आणि 20-25 फूट लांब हात असा प्रत्यक्ष देवच तेथे अवतरतो आणि वास्तवातले सारे भक्तगण लोटांगण घालून त्याची पूजा करतात. तो विशाल उंच आकाराचा देव साऱ्या खऱ्या भक्तांची पूजा घेतो, त्यांना आशीर्वाद देतो आणि अशा देवाची भूमिका करणारा तो नट, त्याची नट म्हणून आयडेंटिटी पूर्णपणे पुसलेली. नट हा देवरूपच असतो आणि देवच नटरूपात असतो, असे हे तय्यम, देवम. आणि असा तो तय्यममधील नटाचा अभिनय. या नाटकाचा दिग्दर्शक या लोकनाट्य प्रकारातील तशा अभिनयाने प्रभावित झालेला. स्वाती चिटणीस या गुणी अभिनेत्रीमधील दादी उभी राहत असताना या तय्यमचा प्रभाव कितीचा. या खंबीर आणि सत्वशील भूमिकेत आपल्या वयाच्या मर्यादा पार करून
उभे राहण्याचे आव्हान या अभिनेत्रीने विलक्षण सामर्थ्याने पार पाडले आहे. ही स्वाती चिटणीस नव्हेच, तर त्या लाहोरच्या हवेलीतील आपल्या तन्नो नावाच्या राधेला जीव लावणारी वृद्ध दादीच ती. काठी टेकत कमरेत वाकून चालते. भरड थकल्या वाणीतून माया वत्सलता ओतते. मनातले कोवळे भाव डोळ्यांतून आणि सत्वशील निर्धार तर साऱ्या देहातून व्यक्त करते. आणि शेवटी स्वतःसाठी नव्हे, स्वतःच्या कुटुंबासाठी नव्हे, स्वतःच्या धर्मासाठी नव्हे, तर तिच्या या राधेची तन्नो बेटीची शादी परत मोडू नये म्हणून तिने तिची हवेली सोडून जाण्याचा केलेला निर्धार. त्यावेळेचा तिचा मुद्रा अभिनय, तिच्या अभिनयाचा परमोच्च बिंदू. अभिनेत्री नव्हेच, प्रत्यक्ष तय्यम, देवम. इतर कलाकारही दादीच्याच भोवती वावरणारे, मग तेही तय्यमची छोटी छोटी रूपे. मुंबई पुण्याकडले चेहरे बाजूला ठेवून कोल्हापूरहून या घरासाठी आवर्जून आणलेली सोनाली पंडित या दादीच्या घरात तिची लाघवी राधाच होऊन येते. तिचा कोवळा आवाज, कोवळे रूप, कोवळे हास्य दादीला लोभवून टाकणारे ठरते. अब्बा अम्मीसाठी तन्वर बेगम, पण दादीसाठी तन्नो बेटा राधाच. आपल्या कोकणातल्या मुसलमानी मराठीतून अधूनमधून लोभस मिश्किलपणा करीत दादीच्या प्राणांसाठी अल्लाची आणि बालबच्च्यांची शपथ घालणारी निर्मिती सावंत यांची हमीदा, तिचे घरंदाज गोड दिसणे आणि राग लोभाचे सहज सुंदर विभ्रम यामुळे दादीबरोबरच ती प्रेक्षकांचीही बहुराणी होऊन जाते. मराठी उच्चारातील उर्दू डौल, उंच व्यक्तिमत्वाच्या आक्रमक हालचाली यामधून हिंसक दहशतवादाचा तिरस्कार वाटावा असा श्रीकांत देसाई यांचा उस्ताद विरोधी लयाचे नाट्य नीरगाठीपर्यंत नेत असतो. आपल्या मूल्यपूर्ण विचारधारेवरचा पूर्ण विश्वास, तिच्या आविष्काराबाबतचा बिनधास्तपणा हे अविनाश नारकर यांचा शायर त्यांच्या निर्भय डोळ्यातून, निर्भय वाणीतून, निर्भय शब्दफेकीतून व्यक्त करीत असतो. शायराच्या आविष्कार शैलीतील काव्यात्मकता आणि उपहास यांना पेलणारी नारकरांची शब्द उच्चार शैली प्रेक्षकांची खास दाद मिळवून जाते. निर्वासित झालेल्या कासिमभाईंची अगतिकता, परिस्थिती शरणता, त्यातही पाळली जाणारी समजूतदार सभ्यता हे सारे संथ चालण्यातून, समजूतदार बोलण्यातून, अदबशीर वागण्यातून आणि संयमपूर्ण हालचालीतून डॉक्टर शरद भुताडिया आणि त्यांच्यानंतर श्री पंडित समर्थपणे व्यक्त करीत असतात. फटकून एका बाजूला तटस्थसारखे उभे राहणे आणि तिरसटल्यासारखे बोलणे यातून मंगेश देसाई यांचा जावेद हिंदू दादीबद्दल वाटत असणारा सततचा तिरस्कार उघडपणे व्यक्त करीत असतो आणि त्यातूनच आपले बालपणीचे दुसरे अनुभव हे कारणही सुचवित असतो. आणि दादीच्या खांद्यावर लहान मुलासारखा कोसळून उत्कट मातृभाव व्यक्त करणारा त्यांचा शेवटचा अभिनय एक उत्कट नाट्यानुभव देणारी जागा ठरते. दत्ता जाधवांसारखा अलिमाची छोटी भूमिका करणारा अभिनेताही सामान्य माणसातील सद्भावाबद्दलची रुची, त्यांच्या साध्या सुध्या बोलण्यातून आणि अकृत्रिम हालचालींतून व्यक्त करीत असताना सामान्य माणसाचा प्रतिनिधी यथायोग्य स्वरूपात उभा करीत असतो. हे सारे कलाकार म्हणजे तय्यमचीच छोटी छोटी रूपे. अभिनेता अभिनेत्री म्हणून स्वतःची आयडेंटिटी झाकून त्या त्या व्यक्तिरेखा जिवंत करण्यासाठी सर्वस्व देणारे हे कलाकार, त्यांच्याही मनात धर्मातील स्वरूपाचे मूल्यपूर्ण असे जे काही जपावेसे वाटत असते तेच या नाटकातून व्यक्त होत असते. आपण त्यासाठीचे निमित्त आहोत याची जाण त्यांना असते. त्यासाठी ते स्वतःला पुसून टाकीत असतात आणि तय्यम, तन्मय होत असतात. 3. येथील माणसातील नाती नाजूक भावबंधांनी जुळत जाणारी, त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी
प्रकाशामध्ये सौम्य पिवळसर फिकट अंबर हे रंग सौम्यपणे पेरले जातात. ही प्रकाशाची नाट्यचिन्हे रंगमंच उजळीत असताना व्यक्तिरेखांच्या त्या त्या भावभावनाही उजळीत असतात. दर्शनी पडदा उघडताच हवेलीचे रूप धूसर प्रकाशात वेढलेले दिसते. पण तेथे तन्वरने पाऊल ठेवताच तिच्या चढत जाणाऱ्या आश्चर्यवत आनंदाबरोबर ते सौम्यपणे उजळत जाते. दादीच्या त्या हवेलीतील तन्वर बेटाकडून साजरी होणारी उत्साहपूर्ण दीपावली आणि त्याच हवेलीत तन्वरच्या शादेची होत असलेली उल्हासपूर्ण पूर्वतयारी या दोन्ही घटनांमध्ये सर्वांच्याच वृत्ती, उल्हास, उत्साह मोहरून गेलेला. पण त्या उत्साह उल्हासाचे रूप भडक भडक गडद असे नसून त्याची मनोहरी क्रीडा नाजूक तरल पातळीवर चाललेली असते. तिच्याशी संवादी असे प्रकाशाचे सौम्य निळे तेज हवेलीभर पसरवलेले असते. हे सौम्य निळे प्रकाशचिन्ह साऱ्याच वातावरणाला एक गहिरे रूप प्राप्त करून देत असते. शेवटच्या घटनेतील मानवी मूल्यांनी प्रेरित झालेली तन्वर जेव्हा निर्भय निर्धाराने दार उघडते त्यावेळी तेथे दिसणारा तर सौम्य तेजाळ सूर्योदय प्रकाशाचे नाट्यचिन्ह कसे नाट्यमय कळसाचे भावदर्शन घडवते याचा प्रत्यय देत असते. 4. या नाटकातलं संगीत हे पार्श्वसंगीत आहे. ते रंगमंचावरील नाट्यभावाशी संवाद साधित फक्त स्वरतालांनी हळुवारपणे वाजत असतं. 47ची फाळणी किंवा 92-94च्या दंगली याचे सूचन या नाटकात असले तरी हे नाटक प्रामुख्याने माणसाच्या मनातील कोवळ्या भावनांना जपणारे आहे. पल्ल्याड बासरीची मंद मधुरता, शहनाईवरील स्वरांची हळुवार क्रीडा, जलतरंगाचा तुटक तरंगनिनाद, ओबो आणि राजस्थानी कमायांच्या यावरील आर्त नादलहरी असा हा स्वरमेळ त्या तरल भावांच्या विविध कोवळ्या पदरांशी संवाद साधित नाट्यरस निर्मितीमध्ये हलक्या पावलांनी सहभागी होत असतो. आणि ज्यावेळी आक्रमक दहशतवादी क्रौर्याचा स्फोट सूचित होत असतो त्यावेळी ताशा, ढोल, ड्रम, नगारा, मोठ्या तोंडाचा तबला यांचे चढत जाणारे पडघम ते स्फोटक हिंसक कल्लोळ निर्माण करीत असतात. मध्येच गात येणारे जमालो या सिंधी लोकगीतांचे सूर, ओसाड मशिदीतून येणारी लांबवरची बांग, दूरवर रंगत जाणारी उत्तर रात्रीची कव्वाली आणि कुठल्या तरी मोहल्ल्यातील श्रीमंत शादीची अनोखी धून असा हा उभा केलेला माहोल आपल्याला लाहोरमधल्या हवेलीच्या परिसरात थेट घेऊन जात असतो. हे पार्श्वसंगीत नाट्यात्मक शब्दसंवादांच्या पुढे येऊन त्यावर कुठेही कुरघोडी करीत नाही. नाट्यात्मक दृश्यात कुठेही हस्तक्षेप करत नाही. स्वतः कुठेही प्रदर्शनीय होत नाही. मात्र जेथे शब्दांचा संवाद संपतो तेथे संगीताचा सूचक संवाद त्याच्या थोड्या मोठ्या आवाजात बोलत येतो. तोही नाट्यात्मक सूचकतेची मागणी असेल तेवढाच. आणि प्रत्येक प्रवेश संपताना काळोखात वाजणारे हे संगीत नुकत्याच घडलेल्या प्रसंगाचा मूड कळसाला पोहोचवित असते. त्यानंतर थोडे थांबून येणाऱ्या प्रसंगाचा मूड लक्षात घेऊन त्या प्रसंगासाठी पोषक वातावरण ते तयार करीत असते. त्यामुळे 2 प्रवेशांतील कालामुळे नाट्यरसात खंड न पडता हे संगीत नाट्यरसाचा प्रवाह चालू ठेवीत असते. हवेलीत साजऱ्या होणाऱ्या मंद प्रकाशाच्या दीपोत्सवातील उत्साह, तन्वरच्या शादी संबंधीच्या वातावरणामुळे हवेलीभर पसरलेला उल्हास, शेवटी धर्मांध क्रौर्याला धैर्याने सामोरी जाणारी नव्या पिढीची भयमुक्त प्रसन्नता, अशा विविध नाट्यभावांना शब्दाविना बोलके करणारे, शब्दांच्या पलीकडले खूप सांगून जाणारे हे येथील पार्श्वसंगीत असते. लिखित संहितेशी सर्जक संवाद साधणाऱ्या रंगप्रयोगातील नाट्यात्मक घटकांचे हे सोयीसाठी केलेले विश्लेषण वस्तुतः हे सर्व नाट्यात्मक रंगघटक संघटित होऊन एकात्म होऊन नाट्यप्रतीती देत असतात.
या रंगघटकांची एकात्मता जेव्हा कळसाला पोहोचते त्यावेळी ही नाट्यप्रतीतीही कळसाला पोहोचत असते. अशावेळी या रंगघटकांचे विश्लेषण करणेही कठीण होऊन बसते. असा एक प्रसंग पुढील प्रमाणे. त्या अखेरच्या काळ रात्री ताशा, ढोल, ड्रम, नगारा यांचे चढत जाणारे पडघम स्फोटक हिंसक कल्लोळ निर्माण करीत हवेली भोवती क्रौर्याचा फेर धरीत नाचत येत असतात. या हवेलीचे ते भव्य खानदानी रूप हादरून गेलेले, तिच्यावर अविरत होणारा दगडधुंड्यांचा वर्षाव, खिडक्यांच्या काचा खळाळ फोडणारे आवाज, हवेलीची ती भव्य वास्तू, तिच्यातील उरल्या सुरल्या खानदानासह आगीच्या भक्षस्थानी पडणार असे भयद वातावरण, प्रकाशपूर्ण काजळलेला आणि हवेलीतील माणसे एकमेकात गुंतलेली, एकमेकांना सावरणारी, एकमेकांच्या रक्षणासाठी काहीतरी आकांताने करू पाहणारी, एकमेकातच तय्यमता तन्मयता शोधणारा भावनोत्कटतेचा कळस. त्यातूनच त्यांच्या धर्मांधतेविरुद्ध, क्रौर्याविरुद्ध ठामपणे उभे राहण्याचे आत्मबळ देते. तन्वर आणि जावेद या आत्मबळाचे प्रतिनिधी मानवतावादी नव्या युगाचा सूर्योदय घडवून आणण्याचे प्रसन्न तेज त्यांच्या ठिकाणी प्रकट होते. ती दोघे दार उघडतात. दारातून सूर्योदयाचे किरण प्रवेश करतात. प्रकाश रेखांनी हवेली उजळून जाते. नव्या युगाचा प्रारंभ सुचवणाऱ्या प्रभातीच्या मधुर संगीताने रंगमंचासहित सारा विश्वगाभारा भरून जातो. सारी मानवी शरीरे निश्चल, पण साऱ्यांच्याच मुद्रेवर अनोख्या चैतन्याचे भाव स्फुरत असलेले. हा सर्वच एकात्म प्रत्यय देताना रंगमंचावरील घर उजळत असते आणि तो घेताना आपल्या मनातील घरही उजळत असते, जे माणसाच्या आत्म्याचे, स्वत्वाचे, सत्वाचे उजळणे असते. या लेखासाठी संदर्भ आहेत: 1. प्राध्यापक गंगाधर पाटील, घराची आदी प्रतिमा आणि नटसम्राटमधील घर, नटसम्राट समीक्षा, संपादक प्राध्यापक गोतू पाटील. 2. चर्चा, नाटककार शफात खान, दिग्दर्शक वामन केंद्रे, निर्माता मोहन तोडवळकर, संगीतकार अशोक रानडे या चौघांची. 3. नांदी, शफात खान, महाराष्ट्र टाइम्स. इथे हे प्रकरणाचा 5वा भाग, शेवटचा भाग संपवतो. धन्यवाद.